Good morning, all of you. In this lecture, we will start our unit number 2, Commerce, Quality Management. So, our first question is, what is quality management and its feature? So, first of all, we clear what is meant by quality. Okay. So, quality has become an important factors when it comes to any product or services. कोणत्याही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस साठी क्वालिटी ही काय असणार आहे? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर, राईट? With the high market competition, quality has become the market differentiator for almost all product and services. आणि जेव्हा आपण एखाद्या प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन करतो, so we create a good image in the mind of customer and we can easily face any types of competition, right? म्हणजे जर आपल्या प्रोडक्टला क्वालिटी असेल तर आपण नक्कीच काय करतो, तर कोणतीही कॉम्पिटिशन असेल आपण इझिली फेस करू शकतो आणि आपली एक गुड इमेज कंझ्युमरच्या माइंड मध्ये क्रिएट होऊ शकते. Therefore, all manufacturer and service providers constantly look for the enhancing their product or the service quality. So, every organization or service provider constantly prefer the enhancing their service quality. आणि प्रत्येकाचाच हा एक प्रयत्न असेल की आपल्या प्रोडक्टची क्वालिटी ही कशी इन्हान्स करता येईल किंवा कशी इम्प्रूव्ह करता येईल. दॅट इज वाय क्वालिटी इज अबाउट द मीटिंग द नीड अँड एक्सपेक्टेशन ऑफ कस्टमर. मग क्वालिटी म्हणजे काय हो, तर क्वालिटी म्हणजे काय? सो क्वालिटी इज अबाउट द मीटिंग द नीड अँड एक्सपेक्टेशन ऑफ कस्टमर. ज्या थिंक मधून कस्टमरच्या एक्सपेक्टेशन आणि नीड ह्या फुलफिल होतात, त्या थिंकला, त्या ऍक्टिव्हिटीला, त्या कन्सर्नला क्वालिटी असं आपण म्हणू शकतो, राईट? सो क्वालिटी मस्ट बी प्लॅन, अचीव्ड, कंट्रोल्ड आणि इम्प्रूव्ह कॉन्टिन्युअसली. सो असं आहे का, अरे आज मी एखादी सर्व्हिसेस प्रोव्हाइड केली आणि त्याला ऑटोमॅटिकली क्वालिटी काय म्हणतो आपण अटॅच झाली असं म्हणू शकतो आपण? नाही. क्वालिटी मॅनेजमेंट ही कशी आहे? सो इट इज द प्लॅन ऍक्टिव्हिटी. एखाद्या प्रोडक्टची जेव्हा तुम्हाला क्वालिटी प्रोव्हाइड करायची आहे, एखाद्या सर्व्हिसेसची जेव्हा तुम्हाला क्वालिटी प्रोव्हाइड करायची आहे, त्यासाठी तुम्हाला फर्स्ट थिंग प्लॅन करावा लागेल, राईट? सो प्लॅन सक्सेसफुल होण्यासाठी, तो इम्प्लिमेंट होण्यासाठी काही ऍक्टिव्हिटी कराव्या लागतील, काही फंक्शन रन करावे लागतील आणि मग ती क्वालिटी अचीव्ह होऊ शकेल. देन कंट्रोल इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर बिल्डअप अ गुड क्वालिटी मॅनेजमेंट अँड इट्स लाईक अ कंटिन्युटी. आणि कंटिन्युटी, कॉन्स्टंट ह्या गोष्टी फार महत्वाच्या असणार आहेत क्वालिटी मॅनेजमेंट मध्ये. इन सिंपल वर्ड, the term quality refer to the non-inferiority or superiority of the something. ओके, म्हणजे काय आहे तर प्रत्येक गोष्टीसाठी प्लॅन, अचीव, कंट्रोल आणि इम्प्रूव्हमेंट असणं ही महत्वाचे आहे. दिस इज कॉल्ड द क्वालिटी. इज इट क्लिअर? इंट्रोडक्टरी पार्ट क्लिअर झाला का क्वालिटी मॅनेजमेंटचा? Am I audible? अरे बोला. So now we start features of quality management. TQM, quality management ला आपण शॉर्ट फॉर्म TQM असं म्हणतो. TQM is the management approach that place emphasis on continuous improvement in the quality in the interest of the organization and that its customer. म्हणजे क्वालिटी मॅनेजमेंट काय आहे? लाईक अ मॅनेजमेंट अप्रोच आहे, ज्यामधून आपण काय करतो, कंटिन्युअसली इम्प्रूव्हमेंट करतो क्वालिटीची आणि जेणेकरून आपण कस्टमरला ह्या बेटर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो. ओके, सो फीचर काय आहे? फर्स्ट थिंग, कस्टमर फोकस. सो TQM emphasis in meeting the requirement of both internal as well as the external customer. सो कस्टमरचे एक्सपेक्टेशन समोर ठेवून आपण काय केलेले आहे, क्वालिटी मॅनेजमेंटला इम्पॉर्टंट हे दिलेलं असतं. सो it like emphasis in the meeting the requirement of both the internal as well as the external customer. Internal customer म्हणजे कोण? तर जे विदिन द ऑर्गनायझेशन आहेत, लाईक एम्प्लॉईज, हा सुद्धा एक ऑर्गनायझेशनचा कस्टमर असू शकतो. In order to meet the requirement for the external customer, it is necessary to meet the need of the internal customer.
So the initial focus should be on meeting need of internal customer before an attempt is made to meet the requirement of the external customer. म्हणजे आता बऱ्याच वेळी आपल्याला कन्फ्युज होतं व्हॉट इज मीन बाय इंटरनल कस्टमर और व्हॉट इज मीन बाय एक्सटर्नल कस्टमर. म्हणजे एखाद्या कंपनीसाठी त्या कंपनीचा एम्प्लॉईज हा कोण असणार आहे तर इंटरनल कस्टमर असेल. सो इंटरनल कस्टमरला जेव्हा तुम्ही सॅटिस्फाय करता तेव्हा ज्या इंटरनल कस्टमरला जेव्हा तुम्ही क्वालिटी प्रोव्हाइड करता इट्स लाईक ऑटोमॅटिकली इन्फ्लुएन्स ऑन एक्सटर्नल कस्टमर आणि त्याचा इम्पॅक्ट नक्कीच कुठे होणार आहे एक्सटर्नल कस्टमर वरती होतो. कारण त्याच्या वर्क परफॉर्मन्स वरून असेल, त्याच्या मोरल वरून असेल, त्याच्या इनिशिएटिव्ह वरून असेल, त्याच्या कमिटमेंट वरून असेल, व्हॉट एव्हर. ओके, सो कस्टमर फोकस. देन सेकंड कंटिन्युअस प्रोसेस. जसं की आपण आधी इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये सुद्धा बघितलं, क्वालिटी मॅनेजमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, राईट. सो TQM इज अ कंटिन्युअस प्रोसेस. Constant and continuous effort are made to improve the quality and reduce the internal cost. म्हणजे आपण काय करतो, म्हणजे असं आहे का की एखाद्या प्रोडक्टची क्वालिटी फक्त आपल्याला एकदाच मेंटेन करावी लागते? नाही. सो त्या प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी वी ऑलवेज प्रेफर कॉन्स्टंट अँड कंटिन्युअस इफोर्ट ऑन सच अ टाइप्स ऑफ प्रोडक्ट, राईट, अँड रिड्यूस द इंटरनल कॉस्ट. आणि कमीत कमी कॉस्ट मध्ये एखाद्या प्रोडक्टची क्वालिटी ही कशी बिल्डअप करता येईल, कशी मेंटेन करता येईल, यावरती TQM चं कॉन्सन्ट्रेशन हे असणार आहे. सो क्वालिटी इम्प्रूव्हमेंट हेल्प द ऑर्गनायझेशन टू फेस द चॅलेंजेस ऑफ द कॉम्पिटिटर्स अँड टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ द कस्टमर. आणि ह्या क्वालिटी मॅनेजमेंट मधूनच ऑर्गनायझेशन टू फेस द चॅलेंजेस ऑफ एनी टाईप. म्हणजे ते कशाशी रिलेटेड असू दे, तुमच्या ब्रँडिंगशी रिलेटेड असू दे, पोझिशनशी रिलेटेड असू दे, कॉम्पिटिटरशी रिलेटेड असू दे, कस्टमर सॅटिस्फॅक्शनशी रिलेटेड असू दे, असे चॅलेंजेस दे कॅन इझिली ऍक्सेप्ट, राईट. TQM is a process which goes on forever because at no time the quality can be 100% right. असं आपण नक्कीच नाही म्हणू शकत की आम्ही जी क्वालिटी मेंटेन केलेली आहे ती 100% राईट आहे. पण TQM काय करेल, जस्ट एक इफोर्ट घेईल की आपल्या प्रोडक्टची क्वालिटी ही कशी आपल्याला बिल्डअप करता येईल. देर इज ऑलवेज अ पॉसिबिलिटी फॉर अ न्यू अँड बेटर वे ऑफ डुईंग थिंग. आणि TQM चं कॉन्सन्ट्रेशन कुठे असतं की काहीतरी नवीन प्रोड्यूस करा आणि कंझ्युमरला सॅटिस्फाय करा. दे ऑलवेज प्रेफर न्यू अँड इनोव्हेटिव्ह थिंग. लक्षात येत आहे? दिस इज कॉल्ड द कंटिन्युअस प्रोसेस. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर फर्स्ट. पॉइंट नंबर 2. Third point is a defect-free approach. TQM plays emphasis on the defect-free work most of the time. म्हणजे TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोडक्टच्या क्वालिटीला इम्पॉर्टन्स देता, इट्स लाईक अ डिफेक्ट फ्री अप्रोच. म्हणजे कुठेही डिफेक्ट असता कामा नाही, तरच आपण त्याला ऑब्विसली आपण त्याला क्वालिटी असं म्हणतो, राईट. So the defect-free approach is a perhaps in various way as the right first time working smarter on zero defects. आणि नक्कीच तुम्ही झिरो डिफेक्ट्सला इम्पॉर्टन्स देणार आहात. कुठेही डिफेक्ट्स असू नये, कुठेही निगेटिव्हिटी असू नये आपल्या प्रोडक्ट मध्ये, जेणेकरून कस्टमर डिससॅटिस्फाय होते. सो कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. आणि ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही जास्तीत जास्त डिफेक्ट फ्री अप्रोचला इम्पॉर्टन्स हे देत असता. Then employees involvement. In TQM, everyone is involved in the process from the management directors to the junior clerk or worker in the organization. म्हणजे असं नाहीये की TQM चं स्टडी करायचं आहे, TQM ही मेथड यूज करायची आहे तर फक्त टॉप लेवल मॅनेजमेंट इन्व्हॉल्व असेल किंवा लोअर लेवल मॅनेजमेंट इन्व्हॉल्व असेल, असं नाहीये. TQM ही अशी एक कॉन्सेप्ट आहे की यामध्ये each and every person are involved in this process. So it is not just manufacturing people, but also the accounting, finance, marketing
and even the canteen people are involved in the TQM. म्हणजे ज्या क्वालिटीशी मॅटर करणाऱ्या सगळे फॅक्टर तुमच्या TQM मध्ये इन्क्लूड्स असतात. So employees involvement is very important part for the effective TQM activity. जर तुम्हाला इफेक्टिव्ह TQM रन करायचं असेल तर प्रत्येक एम्प्लॉयमेंटची इन्व्हॉल्वमेंट तुम्ही कन्सिडर करा, प्रत्येक एम्प्लॉयमेंटला इन्व्हॉल्व करा तुमच्या TQM मध्ये. ते कॅन्टीन म्हणाल तुम्ही इट्स लाईक अ थर्ड पार्टी, नो. सो कॅन्टीनचा इन्फ्लुएन्स होईल, अकाउंटिंगचा असेल, फायनान्स असेल, मार्केटिंग असेल, ह्या प्रत्येकाने जर आपल्या आपल्या लेवलला क्वालिटी मेंटेन केली तरच तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी ही काय होऊ शकते, इम्प्रूव्ह होऊ शकते. Then recognition and reward. Recognition and reward is an integral part of the company TQM program. म्हणजे रेकग्नायझेशन अँड रिवॉर्ड काय म्हणतो आपण? रेकग्नायझेशन अँड रिवॉर्ड हे कधी दिले जातात सांगा बरं? रेकग्नायझेशन अँड रिवॉर्ड हे कधी दिले जातात माहितीये का? Am I audible? Yes. रेकग्नायझेशन अँड रिवॉर्ड हे कशासाठी दिले जातात? जर तुम्ही एखादं छान काम केलं असेल, नक्कीच त्याच वेळी तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे, त्याच वेळी तुम्हाला रेकग्नायझेशन मिळणार आहे, राईट? So recognition and reward is an integral part of the company's TQM program. So positive reinforcement through recognition and reward is essential to maintain achievement and continuous improvement in quality. आणि जेव्हा तुम्ही रिवॉर्ड आणि रिकग्नायझेशनला इम्पॉर्टन्स देता, एक काय होते, एक मेंटॅलिटी म्हणतो आपण की ओके एखादी ऍक्टिव्हिटी केल्यामुळे आपल्याला रिवॉर्ड मिळतो. सो TQM प्रेफर द कंटिन्युअस अचिव्हमेंट अँड इम्प्रुव्हमेंट इन अ क्वालिटी. आणि क्वालिटीला काय करणार आहे ते नक्कीच इम्पॉर्टंट हे देऊ शकते. Then synergy in teamwork. The Japanese are the greater believers in the synergy. That means to work together. It's very important thing. म्हणजे जसं की आता आपण आधीच्या सुद्धा पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे की कोणतीही ऍक्टिव्हिटी करायची असेल तर त्यासाठी एकच डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल आहे का रिलेटिंग टू द क्वालिटीज? नाहीये ना. सो क्वालिटी मेंटेन करायची असेल, वी प्रेफर द टीम स्पिरिट, वी प्रेफर द सेनर्जी. ओके, सो सेनर्जीला काय करा तुम्ही इम्पॉर्टंट हे द्या असं सांगितलेलं आहे. सो क्वालिटी मॅनेजमेंट इज डिपेंड्स ऑन सेव्हरल फॅक्टर. यामध्ये मग तुमचं मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, परचेस असेल, टॅक्स असेल, व्हॉट एव्हर. सो सेनर्जी ना टीम स्पिरिट. Techniques. So TQM can take place by following various techniques such as the quality circle, value engineering, statistical process control, etc. So through such a techniques, it is the possible to improve system and procedure. So आपल्याला ह्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट ज्या आहेत, क्वालिटी सर्कल, व्हॅल्यू इंजिनिअरिंग, त्यामधल्या काही कॉन्सेप्ट आपल्याला डिटेल लर्न करायचे आहेत. त्यामधली क्वालिटी सर्कल इट्स व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट रिगार्डिंग TQM. सो ह्या जेव्हा तुम्ही काही टेक्निक्स यूज करता त्यावेळी नक्कीच तुमच्या क्वालिटीमध्ये इम्प्रुव्हमेंट काय असणार आहे तर बघायलाही मिळेल. सो थ्रू सच अ टेक्निक्स इट इज पॉसिबल टू इम्प्रूव्ह सिस्टीम अँड प्रोसिजर. आणि तुमची सिस्टीम काय होणार आहे, नक्कीच इम्प्रूव्ह ही होणार आहे. ओके, अँड दिस इज द लास्ट पॉइंट, system approach. So TQM is a system approach to managing the business and improving the performance without the total commitment on the part of the chief executive officer and his senior executive. म्हणजे काय करायचं, तुम्ही सिस्टीम अप्रोच यूज करायचा सांगितलं जातं. सो TQM इज अ सिस्टीम अप्रोच. TQM काय आहे, एक सिस्टीम अप्रोच आहे. So to managing the business and improving the performance without the total commitment of the part of chief executive officer and his senior executive. म्हणजे जसं की आपण
इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. इन TQM techniques or methods, each and every person in the sense employees of the organization are directly or indirectly connect with the TQM process. म्हणजे तुम्हाला मग टोटल क्वालिटी मॅनेजमेंट कशाशी रिलेटेड करायची आहे, त्यासाठी हा एक सिस्टीम अप्रोच तुम्ही काय करा तर रन करा. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. ओके, Yes, ma'am. थँक्यू.